उत्तम शुक्रवार या माध्यमातून आज आम्ही 6वा शब्द पाहणार आहोत. किती 6वा शब्द? या 6व्या शब्दाचं महत्व पाहत असताना एक लक्षात आम्ही ठेवलं पाहिजे की त्या कालवरीच्या डोंगरावर प्रभू येशू ख्रिस्त उन्हात तळपत आहे. डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट, त्यातून रक्त वाहत आहे. दोन्ही हातापायामध्ये कुऱ्हाडी खिळे, त्यातून रक्त वाहत आहे. कुशीमध्ये भाला भोसकलेला आहे, त्यातून रक्त वाहत आहे. दोन्ही पायांच्या मध्ये खिळे ठोकलेले आहेत कुऱ्हाडीत, त्यातून रक्त वाहत आहे. आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की त्याच्या शरीरातलं 99% रक्त त्या डोंगराच्या तळाला पोहोचत आहे आणि लोटचा लोट वाहत आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि अंगाला तर 100% इतका जखमा आहे की मांस आणि रक्त 100% प्रियानो पाहतो की त्या वेदनामय त्याचं जीवन झालेलं आहे त्या फटक्यांनी. आणि अशा स्थितीमध्ये तो पित्याशी संभाषण करत आहे. काय म्हणत आहे? योहान शुभवर्तमानाचा 19वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले असे म्हटले. आंब फक्त त्याने घेतलंय, पिला नाही. फक्त त्याच्या तोंडाला त्या लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला. असो प्रियानो, येशू ख्रिस्त एक विशिष्ट उद्देशाने जगात आला. एक विशिष्ट उद्देशाने त्याने जगामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि तो जन्म घेतला तो ह्यासाठी की पवित्र बायबलमध्ये मत्ती शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये म्हटलेला आहे, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, हा त्याचा एक महान उद्देश या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. देवाने त्याच्यावर ज्या गोष्टी सोपवल्या होत्या तो त्या प्रत्येक गोष्ट तो पूर्ण करत आहे. नंबर 1, उद्धार कार्याची पूर्ती करण्यासाठी त्याला वधस्तंभावरचे मरण स्वतः पत्करावं लागलेलं आहे. मानवाच्या तारणासाठी स्वतःचे बलिदान, आत्मसमर्पण त्याने स्वतः ते पत्करलेलं आहे. आणि तो देहधारी सर्व गोष्टी सहन करत त्या ठिकाणी म्हणत आहे की आता पूर्ण झालेला आहे. प्रियानो, त्याचा जन्म आणि मरण हे आम्हाला विभक्त करता येणार नाही. त्यांनी जन्म त्याच्यासाठी घेतलेला आहे की मानवाचं तारण झालं पाहिजे. एकही पापी मरावा अशी त्याची इच्छा नाही. आणि मरण याच्यासाठी त्यांनी घेतलेलं आहे की त्याने एक तो देवत्व त्याचं त्या ठिकाणी दाखवायचं होतं. त्याचं एक मोठेपणाने तो खरा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू हा काल, आज आणि युगानुयुग जिवंत कसा आहे. आणि म्हणून त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. म्हणून जन्म आणि मरण हे विभक्त आम्हाला करता येणार नाही. पण या ठिकाणी मी पाहतो की पूर्ण झाला हा उद्गार काय आहे. पूर्ण झाला हा उद्गार काय आहे. आणि प्रत्येक मनुष्य आज आम्ही पाहतो की कधीही परिपूर्ण नाहीये, कुठेतरी तो अपूर्ण आहे. परंतु येशूच्या जीवनामध्ये ही काही गोष्ट आम्हाला पाहायला मिळेल नाहीये. कारण तो 100% मानव होता आणि 100% तो देव होता. लक्षात असू द्या. आणि म्हणून मानवीय सर्व भावना त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. पूर्ण झाले हा उद्गार एक प्रकारे एक निरोप आहे. जगासाठी आहे, आमच्यासाठी आहे आणि त्या पित्यासाठी आहे. लक्षात घ्या. आत्मिक तहान त्याला लागलेली होती, त्यास ओलावा हवा होता, परंतु तो ओलावा मिळालेला नाहीये. आणि मग अशा स्थितीमध्ये ते 2च शब्दामध्ये म्हणतो की आता पूर्ण झालेलं आहे. लक्षात घ्या प्रियानो, पूर्ण झालं म्हणजे नेमकं काय पूर्ण झालेलं आहे याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. काय पूर्ण झालेलं आहे? अहो, आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच आमच्या संसारासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या परिवारासाठी मोठी लिस्ट तयार करतो. आणि मग मला माझ्या मुलांसाठी, मुलीसाठी घर बांधणं, संसार काय 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 गोष्टी करायच्या आहेत याची आम्ही लांब लचक लिस्ट तयार करतो. आणि भावी आयुष्यामध्ये, आमच्या वैवाहिक जीवनामध्ये त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आमच्या कोणत्या पूर्ण अख्खी आयुष्यामध्ये 80 वर्ष, 30 वर्ष, 60 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष इतक्या वयामध्ये प्रियानो आम्ही त्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही. बरीच मंडळी अपूर्ण गोष्टी करून
मरण पावलेले, परंतु त्यांचे गुण झाले नाहीत. परंतु येशूने अगदी थोडक्या कालावधीमध्ये जे ही गोष्टी त्याला सांगितल्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. मोशेने घालून दिलेले नियम शास्त्र त्याने पूर्ण केले. तो म्हणतो की मी नियमशास्त्र रद्द करण्यास आलो नाहीये, तर मी ते पूर्ण करण्यास आलेलो आहे. लक्षात घ्या प्रियनो, ख्रिस्ताने पवित्र शास्त्र अक्षरशः त्याने पाळलेलं आहे आणि सर्व विधी आणि नियम त्याने पूर्णपणे त्या ठिकाणी पाळलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियनो, पूर्ण झाला हा शब्द आमच्यासाठी तरी कमी पडतो. अजूनही अपूर्ण आहोत, आम्ही परिपूर्ण नाहीयेत. परंतु येशूने मात्र त्या गोष्टी पूर्ण केलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. पहा, यशाया, इर्मया, जखर्या या भविष्यकारांनी जेही भविष्य त्याच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर जे करून ठेवलं होतं, जे भाकीनं त्यांनी केलं होतं, ज्या भविष्यवाणी त्यांनी केल्या होत्या, ज्या संदेश त्यांनी दिल्या होत्या, ते सर्वच्या सर्व प्रभू येशूने पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून तो विश्वासाने सांगत आहे की आता पूर्ण झालेलं आहे. की त्याने जी आज्ञा केली, जी जबाबदारी माझ्यावर टाकली, मी ती पूर्ण केलेली. प्रियनो, काय आश्वासन आहे, काय विचार आहेत, लक्षात घ्या प्रियनो. आणखी मग त्याने अजून काय पूर्ण केलं हे पहा. नोहाच्या नंतर परमेश्वराच्या आशीर्वादाने मनुष्याची संख्या वाळूच्या कारण एवढी झाली, संपूर्ण पृथ्वी त्या व्यापून टाकली. हे सुद्धा त्याने पूर्ण केलं. कारण तो अगदी उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंतही आम्हाला पाहायला मिळतं. लक्षात घ्या प्रियनो, परमेश्वर देव कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीये. आणि म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे पापाची खंडणी, लक्षात घ्या, आणि पापार्पणाचा कोकरा वधला जाईल. या रक्त सिंचनाने पातक्यांचे पाप खंडून छेदले जाईल. आणि प्रियानो, ती घटना त्याने पूर्ण केलेली आहे. आज आम्ही प्रियानो पाहतो की आमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडून पूर्ण होत नाहीये. नव्या कराराचे शाश्वत जीवन प्राप्त होण्यासाठी, पहा, नव्या कराराचे शाश्वत जीवन प्राप्त होण्यासाठी पापार्पणाचा कोकरा जो ख्रिस्त हा वधस्तंभावर दिला आहे. लक्षात घ्या प्रियनो. आणि म्हणून ही पण गोष्ट त्यांनी पूर्ण केली आम्हाला पाहायला मिळते. आणि त्याच्या रक्त सिंचनाने पाप्यांच्या पातकांची खंडणी भरून दिली आहे. हे फार महत्वाचं काम त्याने केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून आज आम्हाला स्वातंत्र्य आहे, म्हणून आज आम्हाला चांगलं जीवन आहे. म्हणून आता तो म्हणतो की आता बाकी काहीच नाहीये, मी सगळं काही पूर्ण केलेलं आहे. प्रियनो, ह्या गोष्टीवर आम्ही विचार कधी करत नाहीये. वचन वाचतो आणि मोकळं होतो, परंतु ह्या पूर्ण झालेल्या 2 शब्दाचा अर्थ, मथित अर्थ किती गंभीर आहे आणि किती जबाबदारशील पार पाडलेली आहे. लक्षात घ्या प्रियनो, हे अत्यंत महत्वाचं आहे. परमेश्वराने मनुष्याला येशूला देहात पाठवून, येशूला देहामध्ये पाठवून जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी त्याने इमाने इतबारे पूर्ण केलेली आहे. मनुष्यास त्याने शिकवण दिलेली आहे, शिकवणीची जबाबदारी त्याने पूर्ण केलेली आहे. येशू कोण होता हे जर आम्ही पाहिलं पवित्र बायबलमध्ये, तो सत्याचा प्रकाश होता, तो पहाटेचा तारा होता, तो शाश्वत जीवनाचा रस्ता होता आणि प्रकाशाची कास, दास्यातून सुटका आणि परमेश्वराची आज्ञा शिकवणे पाळणे त्याचा त्याने कित्ता संपूर्ण मानव जातीला घालून दिलेला आहे. प्रियनो, ही जबाबदारी त्याने घेतली आणि ती पूर्ण केलेली आहे. लक्षात घ्या प्रियनो, ही दिलेली सर्व जबाबदारी त्याने पूर्ण केली. म्हणून तो अगदी ठामपणे म्हणत आहे आणि अधिकारपूर्वक म्हणत आहे की मी आता सर्व पूर्ण केलेलं आहे. लक्षात घ्या प्रियनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये पुन्हा सांगतो, काहीही पूर्ण आम्ही करू शकत नाही. जिवंत परमेश्वराला जिवंत देवाचा यज्ञ सादर करून जुन्या कराराची समाप्ती आणि नव्या कराराची उत्पत्ती त्याने सादर केलेली आहे. साधी गोष्ट नाही. हे सुद्धा सिद्ध झाले म्हणून तो आता म्हणतो की आता मी हे पूर्ण केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की देवाची उद्धार योजना पुत्राने ते पूर्ण ते प्रत नेली, संपवलेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत तो थांबलेला नाहीये. मान, अपमान, द्वेष, निंदा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीला त्याने तोंड दिलेलं आहे. थांबलेलं नाही, निराश झालेलं नाही, हताश झालेलं नाहीये.
लक्षात घ्या प्रियनो, त्याला राग येत होता, त्याला कळवाला येत होता, सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात होत्या, परंतु जे ध्येय पूर्ण त्याचं त्याला करायचं आहे ते त्याने पूर्ण केलेलं आहे. म्हणून कार्यपूर्तीचा जो आनंद विजय मिळतो तो त्याने वधस्तंभावर स्वतः अनुभवलेला होता. अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून प्रियानो, मनुष्य रूपाने आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी पूर्ण करू इच्छितो त्या तो करत नाहीच, पण अधुऱ्या सोडून स्वर्गवासी होतो. परंतु आमच्या येशूने सर्व काही पित्याच्या इच्छेप्रमाणे 3.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याला सांगितल्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहे. आणि ते काम त्याने केव्हापासून चालू केलं तुम्हाला माहिती आहे? त्या गोष्टी त्याने सेवेला वयाच्या 12व्या वर्षापासून कामाला सुरुवात केलेली आहे. ज्या वेळेस तो वलांडन सणाला गेला आईच्या वडिलांच्या सोबत यरुशलेमेला, आणि मंदिरामध्ये घुम्मटवालं जे मंदिर आहे ना, तुम्ही जे रोज पाहता, त्या मंदिरामध्ये जाऊन त्याने वडील वर्ग, धर्मगुरू यांच्या सोबत 3 दिवस प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यांच्या सोबत चर्चा केली. त्या दिवसापासून 12व्या वर्षापासून त्याने सेवेला सुरुवात केली, तर शेवटच्या क्षणापर्यंत तो ते काम पूर्ण केलं. लक्षात घ्या, आजकाल 12 वर्षाची मुलं खेळण्यामध्ये आणि बागडण्यामध्ये अगदी तत्पर असतात आणि वाईट घाणेरड्या गोष्टीमध्ये, परंतु प्रभू येशूने आम्हाला तीही गोष्ट पाहायला इथं आम्हाला सांगत आहे की 12व्या वर्षापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्याने हे काम, पित्याचं काम पूर्ण करण्याचं, पित्याची जबाबदारी पूर्ण करण्याचं त्याने पायंडा उचलला आणि शेवटपर्यंत त्याने काम करत राहिला. थांबलेला नाही प्रियानो, विश्रांती घेतलेली नाहीये आणि पित्याच्या इच्छेनुसार केलं. म्हणून तो शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतो की मी आता पूर्ण केलेलं आहे. प्रभूकडे हे वचन तुमच्या प्रत्येकाला समाजासाठी योग्य ज्ञान, बुद्धिशक्ती आणि सामर्थ्य देऊ. गॉड ब्लेस यू.